Investments in the securities market are subject to market and financial risk. Read all the related documents carefully before investing. हाय, वेलकम बॅक. आणि आज आपण बघणार आहोत माय 4 years जर्नी ऑफ रिस्क मॅनेजमेंट. म्हणजे माझी जी जर्नी कशी होती रिस्क मॅनेजमेंट ह्या चॅप्टरची. म्हणजे मी रिस्क मॅनेजमेंट कसं शिकलो, किंवा पहिला जो वर्ष होता त्यात मी रिस्क मॅनेजमेंटमध्ये काय काय मिस्टेक केल्या आणि काय गोष्टी करत होतो, आणि तेच मी सेकंड इयरला काय केलं, थर्ड इयरला. अशी माझी 4 yearsची जी काय रिस्क मॅनेजमेंटची जी काय जर्नी आहे ती आज आपण बघणार आहोत. ती आज मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत. सो जसं की इथे तुम्ही एक गोष्ट बघताय की ट्रेडिंग इज नॉट अबाउट हाऊ मच यू अर्न, इट्स अबाउट हाऊ वेल यू मॅनेज दिस. सो रिस्क मॅनेजमेंट हा एक मेजर फॅक्टर आहे ट्रेडिंग मधला. सो ट्रेडिंग मध्ये जी रिस्क मॅनेजमेंट तुम्ही करताय ती बरोबर आहे की नाही, आणि जर तुम्ही नसेल ती बरोबर करत, तर मग ऍट द एंड तुम्हाला काय करायचं. आता ही जी मी जर्नी शेअर करणार आहे त्या जर्नीमध्ये तुम्हाला समजून येईल की मी फर्स्ट इयरला ज्या गोष्टी करत होतो त्या लास्ट इयर पर्यंत मी कशा सुधारत गेलो, किंवा काय अपग्रेड करत गेलो. आणि रिस्क मॅनेजमेंट त्याच गोष्टी आहेत, तेवढ्याच गोष्टी वापरायच्या, त्याच गोष्टी परत 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 आहेत, मान्य आहे. बट आपल्याला त्याच गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. सो आपण त्याच्यावरच फोकस करूया, राईट. सो लेट्स गो. सो इथे जी मी आता इथे तुम्हाला टाइमलाईन दिसत असेल की मी फर्स्ट इयरला काय केलं, सेकंड इयरला काय केलं, थर्ड इयरला काय केलं आणि फोर्थ इयरला काय केलं. सो प्रत्येक जण आता इथे जो कोण बघत असेल किंवा ऑलरेडी ट्रेडर असेल तो रिलेट करत असेल की स्टार्टिंगला आपण काय मिस्टेक करत होतो, किंवा मग काय काय मिस्टेक केलेल्या, आणि ह्याच गोष्टी तुमच्याही झाल्या असतील तर तुम्ही बरोबर पाहतो आहात. आणि तुम्हाला शेवटला काय करायचं आहे ना, शेवटला काय होणार आहे तेही मी ह्यात आहे, माझं जे एक्सपिरियन्स आहे तो मी शेअर केलेला आहे. सो मीही 0 पासूनच सुरुवात केलेली, मलाही काहीच माहित नव्हतं. रिस्क मॅनेजमेंट हा टॉपिक ऐकला होता, बट तो कसा एक्झिक्यूट करायचा आहे, काय असतं, ह्या गोष्टी सुद्धा मला माहित नव्हत्या. सो स्टार्ट करूयात तेच आपलं फर्स्ट इयर पासून. सो फर्स्ट इयरला ज्यावेळेस मी ट्रेड करत होतो त्यावेळेस रिस्क जी आहे ना ती माझी भरपूर हाय होती. आता तुम्ही इथे मी स्टार्टिंगला पहिलंच तुम्ही गोष्ट इथे बघू शकता की मी इथे एक मिनिट इथे लिहिलंय हाय रिस्क आणि नो डिसिप्लिन. माझ्यात डिसिप्लिन नव्हता आणि मी रिस्क आहे ना भरपूर हाय घ्यायचो. म्हणजे जेवढे पैसे असतील तेवढे सगळे लावून द्यायचो एकाच ट्रेडला, का नेक्स्ट ट्रेडसाठी, किंवा हाफच कॅपिटल यूज करावं, किंवा किती रिस्क त्यातनं लॉस किती होणार आहे माझा हेही मला माहित नसायचं, पण मी ट्रेड घ्यायचो. पोझिशन म्हणजे तीच जी माझी पोझिशन जी होती साईज ट्रेडची ती भरपूर अख्खं कॅपिटल टाकून द्यायचो. हे जे मी सगळं लिहिलंय ना, आता तुम्ही हे बघू शकता, हे माझ्या जर्नलमध्ये लिहिलेलं. जर्नल काय इम्पॉर्टंट आहे तेही तुम्हाला यात समजून जाईल की मी फर्स्ट इयरला काय करायचो ना चुका त्या जर्नलमध्ये होत्या. त्या जर्नलमधनं मी हे शोधून काढलं, ते लिहिलं, ते सगळं ओव्हरऑल 4 yearsचा एक्सपिरियन्स जो आहे तो समोर ठेवला. सो जर्नलमध्ये तुमच्या मिस्टेक्स लिहिल्या. तर ह्या माझ्या रिस्क मॅनेजमेंटच्या मिस्टेक होत्या की पोझिशन साईज भरपूर मोठी घ्यायचो, त्यानंतर स्टॉप लॉस नसायचा. मी स्टॉप लॉसही लावायचो नाही, मी डायरेक्ट म्हणजे असं येते जाते. प्रत्येक ट्रेडरनी हेच केलेलं असतं. ज्याला माहित नसतं ना, स्टार्टिंगमध्ये झिरो नॉलेज, झिरो कोणाचं न ऐकता डायरेक्ट मार्केटमध्ये आलेला असतो. प्रत्येक जण हेच करायला जातो, आणि त्याच्यानंतर असंही नाही का तुम्हाला प्रॉफिट होत नाही, प्रॉफिट होतो म्हणून तुम्ही अजून कॅपिटल आणता, अजून मोठी रिस्क घेता. मग त्यांनी काय होतं, पोझिशन सायझिंगचं हे नसतं, त्यात स्टॉप लॉस नसतो, आणि बेसिकली एक तो फेज झाला का एक लॉस पण घेतो आपण. मग लॉस घेतल्यानंतर आपण त्याच्यावर रिसर्च करतो. रिसर्च केल्यानंतर एक गोष्ट समोर येते, ती म्हणजे आपली ट्रेडिंगच्या टिप्स. आपले टेलिग्रामला बोला किंवा कशाला टिप्स, ह्या गोष्टीवर आपण विश्वास ठेवत चालतो. मग आपण चॅनल शोधतो, अरे हा भारी, अरे तो भारी आहे. तर ते चालता परत मग एक फेज येतो का तिथे
असं वाटतं की चला आपण स्वतः शिकू. नंतर मग स्वतः शिकायला जातो, त्यात मग इमोशन्स मध्ये येतात, जसं मी इथे लिहिलंय. टिप्स फॉलो करायचो, इमोशन्स वगैरे काय वाटत, अरे यार वर गेल्यावर भरपूर हॅपी, खालती आल्यावर अरे यार खालती आल्या थोडस तरी फिरेल. ह्या गोष्टींच्या ह्याच्यावरच चालत राहायचं. सो ही माझी फर्स्ट इयरची मिस्टेक होती आणि त्याचा रिझल्ट मला, ह्या मी गोष्टी केल्यामुळे मला त्याचा रिझल्ट काय आला तर माझे बिग लॉसेस झाले आणि अकाउंट उडायचे. अकाउंट लॉस होतातच ज्यावेळेस तुम्ही इथे माझी तर लर्निंग नसताना मी मार्केटमध्ये आलो, काही न शिकता मार्केटमध्ये ट्रेड केला. सो अकाउंट वाईप आउट होणं तर गरजेचंच होतं, त्याशिवाय मी लर्निंग मध्ये घुसलो नसतो आणि मोठे लॉसेस झाले. मोठे म्हणजे तेवढेही मोठे नाही, ठीक, कारण का तेव्हा कॅपिटल नव्हतं. कॅपिटल कसं गोळा केलं ते प्रत्येकाची एक स्टोरी असते, ती आपण नंतर बघूया. सो जे मोस्ट ऑफ सगळे बिगनर्स असतात ते हितनाच स्टार्ट करतात की लॉस झाला काय माहित नाही तरी घुसलेत, काही ऑप्शनचं काहीच नॉलेज नाही, पी सी माहित नाही तरी घुसलेत. सो ह्याचं नॉलेज घेतल्याशिवाय मार्केटमध्ये आपण जे घुसतो त्याच्यामुळे आपल्या भरपूर मिस्टेक्स होतात, भरपूर लॉसेस होतात. सो फर्स्ट इयर हा असा होता ज्याच्यात नो नॉलेज, नथिंग, हाय रिस्क, नो डिसिप्लिन, जे मी स्टार्टिंगलाच लिहिले. सो ही गोष्ट मी सेकंड इयरला थोडंसं सुधारायचा प्रयत्न केला. सेकंड इयरला मी लर्निंग केली, मी लर्निंग करून आलो, बोललो आता काहीतरी शिकूयात, आता काहीतरी शिकून मार्केटमध्ये जाऊयात. शिकून मार्केटमध्ये गेलो, त्यानंतर मग मी त्या दुसऱ्या इयरला काय केलं ते बघा. हाय रिस्क तर हायच होती भाई, रिस्क तर हाय, आपने को डायरेक्ट बुल बनना है. मार्केटमध्ये पैसे कमवायचे, मग मध्ये कसेही असू दे, पैसे गेले तरी चालतील पण पैसे कमवायचे. हर्षद मेहता मूवी बघून आलेलो. सो हाय रिस्क, त्यानंतर मग डिसिप्लिन जे आहे ते थोडंसं आणलेलं. रिस्क हायच घेत होतो पण डिसिप्लिन आणलेलं म्हणजेच काय, तर मी स्ट्रॅटेजी शिकून आलेलो. बोललो आता तर मला स्ट्रॅटेजी भेटली, आता तर मी मार्केटमध्ये डायरेक्ट प्रॉफिटवर प्रॉफिट काढत असतो. स्टॉप लॉस यूज केले, हाय रिस्क घेतली, स्ट्रॅटेजीज यूज केल्या, बट ऍट द एंड ते जे मी कॅपिटल टाकत होतो त्याच्यामुळे माझे लॉसेस मोठे व्हायचे आणि लॉसेस मोठे झाल्यामुळे ना माझी सायकोलॉजी तेवढी मॅच नाही करायची, कारण का माझ्याकडे बॅकअप नव्हता. कुठनं फंड येणार, काय येणार, कारण का मला माहितीये जर मी लॉस घेतोय तर लॉसचा विचारच नाही ना त्यावेळेस, फक्त प्रॉफिटचा विचार. सो लॉस होत होता बट ट्रेड मोठेच करायचे होते. सो ती एक माझी मिस्टेक होती. सो ऑल ओव्हर त्याचा मला सेकंड इयरला रिझल्ट काय आला, ओकेजनली बिग प्रॉफिट व्हायचे, प्रॉफिट नाही व्हायचे असे नाही, प्रॉफिट व्हायचे, पण जेव्हा लॉस व्हायचे ना ते त्याच्या दुपटीने व्हायचे, कारण का माझं एसएल असून पण माझी पोझिशन सायझिंग बिग असायची. मला भीती, आपण तो एक्झिटचं बटन दाबेपर्यंत ना असं दाबू की नको लॉस मोठा होऊन जायचा आणि मग त्याच्याने मग मोठे लॉस घ्यायचो. सो एसएल नाही द्यायचो, रिस्क मॅनेजमेंट फॉलो नाही झाली, डिसिप्लिन होतं, डिसिप्लिन म्हणजे लर्निंग करून आलेलो, बट एसएल थोडे द्यायचो, सगळे नाही द्यायचो. सो फक्त डिसिप्लिन असून पण फायदा नाहीये. तुम्हाला एक किती मॅनेजमेंट म्हणजे आता तुम्हाला जसं की लॉट साईज किती ठेवायची, पोझिशन सायझिंग किती करायची, ह्या गोष्टीचंही थोडंफार तुम्ही नॉलेज घेऊन रिस्क मॅनेजमेंट हे केलं पाहिजे. सो असं होतं माझं सेकंड इयर, पण तेव्हा थोडंसं प्रॉफिट दिसत होता, कारण का लर्निंगचा थोडासा कॉन्फिडन्स आलेला माझ्यात. सो सेकंड इयर थोडा ठीक होता. थर्ड इयरला काय झालं, मी ती गोष्ट सुधारली, कारण का आता कॅपिटलच उरलं नाही माझ्याकडे. थर्ड इयर येईपर्यंत कॅपिटल भरपूर कमी होतं. तेपर्यंत माइंडमध्ये एवढंच गोष्ट आली की आपण लर्निंगवर फोकस करूया. ज्यावेळेस आपली लर्निंग कम्प्लीट होईल त्यावेळेस प्रॉफिट ऑटोमॅटिकली इन्क्रीज होतील. त्याच्या अगोदर आपल्याला एवढं माहिती होतं की प्रॉफिटच पाहिजे, पण आता ह्या वेळेस मी असं ठरवलं की आपण लर्निंग करून सगळ्या गोष्टी फॉलो करायचं ट्राय करू. सो तिथे मी रिस्क जी आहे ती लो केली, पोझिशन स्मॉल पोझिशन घेतली, बट जे रूल्स होते ते माझे फिक्स नव्हते. म्हणजे आता ओव्हर ट्रेड करायला लागलो थोडक्यात समजा, तर तो ओव्हर ट्रेडिंगचा पण इम्पॅक्ट माझ्यावर आला.
आता ओव्हर ट्रेडिंगचा इम्पॅक्ट कसा आला की ब्रोकरेज जास्त जायला लागलं. त्यानंतर मग ट्रेड घ्यायचो, पण प्रॉफिटवाला ट्रेड पण म्हणजे प्रॉफिट असायचा, पण अजून ट्रेड घ्यायचो तर लॉसमध्ये यायचा. परत मग असं वाटायचं की अरे लॉसमध्ये आलंय, परत आपल्याला थोडेसे अजून ट्रेड घ्यावे, थोडंसं तरी प्रॉफिटमध्ये निघावं बाहेर. सो असं करता करता ओव्हर ट्रेडिंग व्हायची. माझा डिसिप्लिन नव्हता. याच्यात काय होतं, हाय रिस्क होती, डिसिप्लिन होता. त्यात मी डिसिप्लिन घालवलं, भरपूर ट्रेड घ्यायला लागलो. कारण का नॉलेज आलं आता थोडंसं समजायला लागली की ट्रेड घेऊयात. सो ही माझी थर्ड इयर मधली मिस्टेक होती की मी भरपूर ट्रेड घ्यावे लागलो आणि त्या ट्रेड घेण्याच्या नादात मी प्रॉफिटमध्ये असलेला डे पण लॉसमध्ये किंवा ब्रेक इव्हनला क्लोज करायचो. माझा एक चांगली गोष्ट माझी एकच होती की मी थर्ड इयरला ना ब्रेक इव्हनला क्लोज करायला लागलो. मला माहितीये का इथनं जर माझी मुवमेंट वरती म्हणजे खालती जातीये तर इथनं आता खालतीच जाणार आहे. सो मला जिथे वाटायचं ना की इथे आता एक्झिट करायची गरज आहे, कारण का प्राइस ऍक्शन समजायला लागलेलं, सो तिथे मी एक्झिटच करायचो. सो हा एक माझा थर्ड इयर मध्ये एक प्लस पॉइंट होता जो मी स्टॉप लॉस फॉलो करायला लागलो. सो ही एक गोष्ट आहे. बट आता ह्याच्यात माझा फायदा काय झाला की नो बिग लॉसेस. जे मोठे लॉसेस होते ना ते आता छोटे झाले आणि फक्त कन्सिस्टन्स प्रॉफिट नाही राहायचा, कारण का मी ओव्हर ट्रेडिंग करायला लागलेलो. सेफ बट स्टक म्हणजे हा जो फेज असतो तो बोलला जातो ना ब्रेक इव्हन फेज, की मी प्रॉफिटेबल तर होत चाललोय पण लाच आहे. सो बट ब्रेक इव्हनलाच आहे. सो हीच गोष्ट मी अजून इम्प्रूव्ह करायला गेलो माझा फोर्थ इयरला. ती म्हणजे रिस्की लो घेतली आणि डिसिप्लिन हाय केला. म्हणजे रिस्क पर ट्रेड ठरवला का मी एका ट्रेडला एवढीच रिस्क घेईल, त्याच्यापेक्षा जास्त रिस्क घेणार नाही. लॉट साईज मॅनेज केले माझे, प्रॉपर एसएल लावला, त्यानंतर एंट्री एक्झिट माझी जी ठरवली तीच ठेवली आणि मी ह्या सगळ्या गोष्टी, हे जे रूल सगळे जे मी इथे लिहिलेत ते मी फॉलो केले. आणि ज्या वेळेस मी हे एसएल नीट वेळेवर दिला, हे रिस्क पर ट्रेड ठरवलं, एंट्री एक्झिट ठरवली, एसएल मला कुठला द्यायचा ते गोष्टी ठरवल्या आणि ती गोष्ट फॉलो केली आणि माझ्या माइंडला त्या रिस्क मॅनेजमेंट सोबत चेंजेस करून नाही दिले, त्याच वेळेस माझ्या जो ट्रेडिंग जर्नीमध्ये हा चेंज आलेला आहे. सो ह्या ओव्हरऑल फोर्थ इयरचं जे मी चेंजेस सांगितले ते तुम्हीही करा, त्याच्याने तुम्हालाही इम्पॅक्ट होईल. ऍट द एंड जर समजा आता एखादा इथे कोणतरी नवीन बघत असेल, सो एक लक्षात घ्या, ज्या ह्या मिस्टेक झालेल्या आहेत ना अगोदर, त्या तुम्ही करायच्या नाहीयेत. तुम्ही त्या अवॉइड करून डायरेक्ट ह्या गोष्टीवर फोकस करा. जर ह्या गोष्टी फिक्स केल्यात तर तुमचं रिस्क मॅनेजमेंट झालं समजा. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे रिस्क मॅनेजमेंट. जो फोर्थ इयर आहे ना त्यांनी प्रॉफिटेबल ट्रेडर इंडिकेट होतो. सो रिझल्ट ओव्हरऑल ह्या गोष्टी चेंजेसमुळे माझा रिझल्ट काय आला, कन्सिस्टंट ग्रोथ, सर्वाइव्ह बॅड फेजेस पण होते. म्हणजे मार्केट समजा कधी कधी काय होतं माहितीये का, तुमची जी काय स्ट्रॅटेजी आहे, तुमची जे काय स्टॉप लॉसेस आहेत, तुमचे जे सगळं बरोबर चाललंय, बट आहे ना मार्केट कंडिशनच अशी असते की तुमचा ट्रेड इतर दिवशी इतर वेळेस तो बरोबर तोच ट्रेड जातोय, त्याच गोष्टी बरोबर होत आहेत, बट मार्केटचा असा फेज असतो जिथे त्या गोष्टी चुकतात, त्या गोष्टी उलट्या साईडला फिरतात. सो त्याच्यामुळे जो बॅड फेज मध्ये पण तुम्ही सर्व्हाइव्ह कराल ह्या गोष्टी जर फॉलो केल्यात तर. त्यानंतर प्रोफेशनल ट्रेडर्सचा माइंडसेट हाच आहे, ह्याच गोष्टी ते फॉलो करतात, रिस्क मॅनेजमेंट फॉलो करतात, बाकी काही करत नाही. प्रॉपर तुम्हाला जर प्रॉफिटेबल ट्रेडर व्हायचं असेल तर कॅपिटल प्रोटेक्शन, जे हे रिस्क मॅनेजमेंट वगैरे सगळ्या गोष्टी आहेत त्या फॉलो करा, की काही करू नका. दिस इज वेअर प्रॉफिटेबल ट्रेडर्स लिव्ह. म्हणजे हे करा, प्रॉफिटेबल ट्रेडर होऊन चाल. ह्या गोष्टीच फक्त कन्सिस्टन्सीली करत जा. 6 महिने, 1 वर्ष तुम्ही एक चांगले ट्रेडर व्हाल. ह्या गोष्टी फॉलो करा फक्त, बास, बाकी काहीच नसतं. जो आता तेच मी इथे लिहिलंय की जर तुम्हाला माझा हा फोर्थ इयर चेस करायचा असेल तर काय करायला लागेल, तर 1% पर इयर, ऑलवेज यूज स्टॉप लॉस, वन स्ट्रॅटेजी, फोकस ऑन प्रोसेस नॉट ऑन प्रॉफिट. प्रॉफिटवर फोकस करू नका, तुमच्या प्रोसेसवर फोकस करा आणि फॉलो वन स्ट्रॅटेजीज. म्हणजेच काय तर
भरपूर लोकांना असं वाटतं की स्ट्रॅटेजीच सगळं काय असतं. स्ट्रॅटेजीच फक्त सगळं काय नसतं. तुम्हाला डायरेक्ट एखादी स्ट्रॅटेजी दिली. समजा आज मी तुम्हाला एक स्ट्रॅटेजी दिली. एक मोठा ट्रेडर पण तीच स्ट्रॅटेजी वापरतो, एक छोटा ट्रेडर पण तीच स्ट्रॅटेजी वापरतो. पण जो एक मोठा म्हणजे जो एक लर्निंग करून नीट नॉलेजेबल सगळ्या गोष्टी फॉलो करणारा जो आहे आणि एक रूल ब्रेक करणारा आहे, त्या दोघांमधला प्रॉफिटेबल हा वाला असेल. का हा वाला असेल? कारण का त्यांनी सगळे रूल फॉलो केलेत, त्यांनी सगळ्या गोष्टी फॉलो केल्यात आणि ह्यानी काही फॉलो केलेलं नाहीये. सो ह्याला त्या प्रॉफिट पासून डिफरंट काय करतं, तर त्याचा माइंडसेट. तो माइंड जो आहे तो रूल फॉलो नाही करत, ह्याचं माइंड सगळं त्या गोष्टी कॅप्चर करते. त्याचा माइंडसेट जो आहे तो एक पूर्ण लर्निंगच्या बेसिसवर एक रेडी झालेला आहे, एक रोबोट बनलेला आहे. रोबोट बना. ट्रेडिंग तुम्हाला नीट करायची असेल तर तुम्हाला इमोशन्स तुम्हाला आणायचे नाहीये ट्रेडिंगमध्ये. तुम्हाला ह्या गोष्टी ज्या लर्निंग आहेत त्या फक्त फॉलो करा. बाकी कुठलीच गोष्ट करू नका. बाकी बाकी तुम्ही काही केलं नाही तरी चालेल. ज्या ज्या लर्निंग्स आहेत ना त्याच्यावर फोकस करा. तेवढं केलं ना तुम्ही ऑटोमॅटिकली प्रॉफिटेबल व्हाल. सो येस, दिस इज माय 4 इयर्स. हेच माझे 4 वर्ष होते जे रिस्क मॅनेजमेंट मी काय काय गोष्टी मिस्टेक केल्या आणि काय गोष्टी तुम्हाला नाही करायच्या त्या मी आज सांगितलेल्या आहेत. त्या गोष्टी फॉलो करा. काही करू नका. याच्यावर फोकस करा. याच्यावर लर्निंग करा. थँक्यू.